आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये वादग्रस्त शेत जमिनीवरून भावकीत वाद झाला। यावेळी नांगरणीसाठी आलेला ट्रॅक्टर वादामध्ये अचानक चालकाकडून सुरू झाला आणि त्याला रोखताना एका महिलेच्या अंगावरून ट्रॅक्टरचं मागचं चाक गेलं। यात महिला गंभीर जखमी झाली आहे। ट्रॅक्टर चालकासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जबरदस्ती शेतात घुसून मारहाण केल्याचा एका गटाचा आरोप आहे। जमिनीच्या वादात महिलेच्या अंगावरून हा ट्रॅक्टर गेला आणि आता या प्रकरणात नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मधली ही धक्कादायक घटना आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। राहुल, पिंपळगाव बसवंत मधला हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे। या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली आहे का? काय नेमकं हे प्रकरण आहे? नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये धक्कादायक प्रकरण हे समोर आलेले आहे। भावकीच्या वादातून जमिनीचा वाद हा समोर आलेला होता। त्या प्रकरणी न्यायप्रविष्ट हे सर्व प्रकरण होतं आणि असं असताना देखील एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या जमिनीमध्ये थेट जात नांगरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याला काही महिलांनी विरोध केला असता त्या महिलांच्या अंगावरनं ट्रॅक्टरचं चाक हे चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मागचं चाक हे महिलेच्या अंगावरती गेल्याने ती गंभीररित्या ही जखमी झालेली आहे। तर परस्पर गटाविरुद्ध या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद ही करण्यात आलेली आहे। एका गटांकडून दुसऱ्या गटावर 8 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर दुसऱ्या गटाकडून 9 जणांवरती या संदर्भातले गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आणि पिंपळगाव पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास केला जातोय। परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर ही अत्यंत धक्कादायक घटना म्हणावं लागेल। भावकीच्या वादातून थेट ट्रॅक्टरचं चाक हे नांगरणी करत असताना थेट महिलेच्या अंगावरती घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। भावकीतल्या वादातून हा सगळा प्रकार घडला। अचानक ट्रॅक्टर सुरू झाल्यानं महिलेच्या अंगावरून मागचं चाक गेलं आणि यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे।